चा मावळ आणि मुळशीतल्या शेतकऱ्यांना फटका। राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चाकण कांदा मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट। माघी यात्रा संपताच पंढरपूर शहर स्वच्छतेच्या कामाला वेग। स्वच्छतेसाठी 1100 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। छत्रपती संभाजीनगर शहरातील 2000 ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपासच लागेना। क्रेडिट कार्ड, वर्क फ्रॉम होम आणि टेलिग्रामच्या तक्रारींचा समावेश। राज्यातली 15 मोठी धरणं कोरडी ठाक। 80 धरणांमध्ये केवळ 40.88% पाणी साठा शिल्लक। पाण्यासाठी सांगलीतल्या दुष्काळी जत तालुक्यातील 65 गावांची आरपारची लढाई सुरू। ग्रामस्थांचं थेट कर्नाटक सरकारलाच पाण्यासाठी साकडं। कोर्टानं सांगितल्यावरच रस्ते दुरुस्त करणार का? नागपूर खंडपीठाचा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सवाल। महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणच्या कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन। सरकारकडे शाश्वत रोजगाराची केली मागणी। अटल सेतूवरून शिवनेरी बस सेवा सुरू। सेवेला उत्तम प्रतिसाद। एकाच दिवसात महामंडळाला 37,375 रुपयांचा महसूल। मलबार हिल जलाशयाला मोठ्या दुरुस्तीची गरज नाही। 4 तज्ञांचा निर्वाळा। लवकरच निर्णय होण्याची शक्यता। ठाण्यातल्या काही भागांमध्ये उद्या पाणी कपात। दुरुस्तीच्या कामासाठी 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार। समृद्धी महामार्गालगत लवकरच म्हाडाची परवडणारी घरं होणार। मार्च अखेरपर्यंत भूखंडाचा शोध घेण्याचे म्हाडाचे 5 प्रादेशिक मंडळांना निर्देश। महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातमध्ये डाळींच्या उत्पादनात घट। उत्पादन घटल्यानं घाऊक बाजारात 15% तर किरकोळ बाजारात 20% दरवाढ। बीडमध्ये दरोडेखोरांची टोळी जेरबंद। 7 दरोडेखोरांसह 1 गावठी कट्टा आणि 5 जिवंत काडतुस जप्त। आमदार भारत भालके यांच्या जयंतीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये भारत कृषी महोत्सव। महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात। गोंदियामध्ये घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाच्या घरी कारवाई। तब्बल 11 तलवारी स्थानिक गुन्हे शाखेनं केल्या जप्त। आदिवासींच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध। योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणार। आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावितांचं वक्तव्य। राणीच्या बागेतील विदेशी प्राण्यांचं आगमन लांबणीवर। लाखो पर्यटकांना करावी लागणार प्रतीक्षा। आणि राज्यातील बालमृत्यू दर कमी करण्यामध्ये सरकारला यश। अर्भक मृत्यू दर हा 1000 जन्मांमागे 16वर।